महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। मुंबईमधल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल। लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावरती लढवावी लागणार। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान। गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान। दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांचाही मरणोत्तर व्ही शांताराम पुरस्कारानं गौरव। मुलगा गश्मीर महाजनी यांनी स्वीकारला पुरस्कार। सोनू निगम, हेलन यांचाही पुरस्कारानं गौरव। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता। शब्द भाजपनं मोडला, मी शब्द मोडणाऱ्यातला नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल। ईडी सीबीआय मोदी सरकारचे घरगडी आहेत का? राजन साळवी आणि रवींद्र वायकर यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्यावरून उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवरती टीका। आमचं सरकार आल्यावरती ईडी सीबीआयचं काय करायचं ते ठरवलंय, ठाकरेंचा इशारा। मोदींच्या मागे फक्त शिवसेना प्रमुख उभे होते, आज तेच आपली शिवसेना संपवायला निघाले। ज्यांनी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं तर राजनाथ सिंहांना सुद्धा हे आता बाजूला करतायत। उद्धव ठाकरे यांचा मोदींना टोला। राहुल गांधी यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा। लोकसभेच्या जागा वाटपावरती चर्चा झाल्याची माहिती। शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये चर्चा। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा पेच लवकरात लवकर सोडवला जाईल, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। 27 किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत आघाडीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल। पुण्यामध्ये 24 तारखेला महाविकास आघाडीकडून सभेचं आयोजन। महाविकास आघाडी राज्यामध्ये 42 जागा जिंकेल, नाना पटोले यांचं विधान। मुंबईमध्ये 3 जागा मिळाव्यात, राज्य निवड समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेसची मागणी। उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य या जागा लढवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील। महायुतीचं जागा वाटप दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही, आधी जागांचा आढावा घेऊ मग दावा करू, सुनील तटकरे यांची माहिती। प्रचाराच्या निमित्त भिगवणमध्ये मी पहिल्यांदाच आले, आता भिगवणमध्ये लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनीत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य। बारामतीच्या ताई नुसत्या व्हिडिओ पोस्ट करतात, लोकांचं काम करतानाचे व्हिडिओ टाकता, त्यात तुमचं योगदान काय? दादांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा चरितार्थ चालत नाही। रुपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवरती बोचरी टीका। शरद पवारांचा जरांगेंना वारंवार फोन, पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगे वागतात। मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप। आचारसंहितेच्या पूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही तर सरकारला महाराष्ट्रासह इतर राज्यातही फटका बसेल, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। सगळे सोयऱ्यांसंदर्भामध्ये मनोज जरांगे यांनी संयम बाळगावा, घाईमध्ये निर्णय घेतला तर पुढे तोटा होईल, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। भारतीय जनता पक्षाकडे पैशांचा पूर, राज्यातील 95% हेलिकॉप्टर्स मार्च ते मेच्या दरम्यान प्रचारासाठी बुक केलेत। विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नये अशा प्रकारची व्यवस्था भाजपनं केली, विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला। राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष दुभंगल्यानं आता निवडणुकीमध्ये काय होईल सांगता येत नाही, पण धनंजय मुंडे आता आमच्यासोबत आल्यानं हा दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणावं लागेल, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। नको तिथे तोंड चालवून राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला। पत्राचाळ प्रकरणामध्ये तुरुंगवास भोगून आलेल्यांनी भ्रष्टाचारावरती बोलणं हास्यास्पद। भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांचा राऊतांवरती हल्लाबोल। 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, यवतमाळमध्ये विकास कामांचं उद्घाटन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यवतमाळ दौऱ्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार। या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईच्या दौऱ्यावर, मुंबईमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी करणार। विक्रोळीमधल्या भुयारी मार्ग आणि बीकेसीमधील स्थानक निर्माण कार्यालाही भेट देणार। राज ठाकरे यांचा आज आणि उद्या कल्याण डोंबिवलीचा दौरा, लोकसभा मतदारसंघामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार।
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. भाजपचे नेते अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये परतणार. भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मोठ्या संख्येनं स्वागतासाठी उपस्थित राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. धारावी अनधिकृत मदरशांसंदर्भामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करा. पोलिसांना आता सांगतोय, पुन्हा सांगणार नाही. कारवाई केली नाही तर आंदोलन करणार. भाजपचे आमदार नितेश राणे यांचा इशारा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराया चरणी लीन. मार्तंड देवस्थानतर्फे नार्वेकरांचा सन्मान. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टातील याचिकेवरती आज तातडीची सुनावणी. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा सदावर्ते यांचा याचिकेतून आरोप. झोपडीधारकांना बुद्धिबळपटामधील प्यादी समजू नका, ते देखील माणसंच आहेत. शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी घरं रिकामी करण्याची नोटीस देऊ नका. मुंबई उच्च न्यायालयाचे एसआरएला खडेबोल. गेल्या 2 दिवसांमध्ये पुणे पोलिसांकडून दिल्लीमध्ये 970 किलोचं एमडी ड्रग्ज जप्त. दिल्लीमधून पुणे पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. आरोपींना पुण्यामध्ये आणण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये संदीप उर्फ सनी धुनिया मास्टरमाइंड असल्याचं तपासातून समोर. धुनिया लंडनमध्ये वास्तव्याला. ड्रग्ज आरोपींची धुनियासोबत ओळख झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात. पुणे ड्रग्ज प्रकरणाचं लंडन कनेक्शन समोर. रेडी टू ईट फूड पाकिटांच्या माध्यमामधून एमडी ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी. कुरकुम एमआयडीसी मधील तयार होणारे ड्रग्ज आधी दिल्ली आणि मग लंडनला पाठवल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.